भाजपचे नेते यशवंत साबळे यांचे केटी स्पीचच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप. शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात खळबळ. खोपोलीतील भाजपचे नेते यशवंत साबळे यांनी आज पत्रकार परिषदेत मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांवर गंभीर आणि खळबळजनक आरोपांची सरबत्ती केली. त्यांच्या आरोपामुळे तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. साबळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मंडळाची अलीकडे झालेली निवडणूक ही अधिकृत नसून ती नियमबाह्य पद्धतीने पार पाडण्यात आली आहे. मी भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच मला जाणीवपूर्वक बाहेर ठेवण्यासाठी हा सगळा खटाटोप रचण्यात आला. निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी विचारले, निवडणूक अधिकारी म्हणून एका ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाची नियुक्ती कशी काय होऊ शकते? हा सरळ नियमाचा भंग नाही का? संस्थेच्या आर्थिक व्यवहारांबाबतही त्यांनी गंभीर शंका व्यक्त केल्या. संस्था नुकसानीत असताना बाहेर जमीन खरेदी करण्यामागे नेमका हेतू काय? अध्यक्षांनी त्यांच्या खाजगी वाहन चालकाच्या नावावर ठेवी का उचलल्या? शाळेच्या आवारात दुकान कसे लावले आणि त्याचे भाडे आजपर्यंत का भरले नाही? असे थेट सवाल त्यांनी उपस्थित केले. याशिवाय मंडळाचे काही पदाधिकारी पुस्तक घेऊनच परीक्षा देतात असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला. मी कार्यरत असताना सर्व हिशोब पारदर्शकपणे मांडला. मग मागील 4 वर्षाचा हिशोब का दाखवले जात नाही? कारण भ्रष्टाचार उघड होईल याची भीती त्यांना वाटते असा घणाघाती आरोप त्यांनी केला. ही संस्था खालापूर तालुक्याची असताना पनवेलमधील सदस्यांचा यात काय संबंध? संस्था प्रामाणिकपणे चालवली तर 2 ते 3 वर्षात ती कर्जमुक्त करू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेवटी या शिक्षण संस्थेचा एक सदस्य अशिक्षित असणे हे खालापूर तालुक्याचे दुर्दैव आहे अशी खंत व्यक्त करत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यशवंत साबळे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे खोपोली आणि खालापूर तालुका परिसरातील राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात वातावरण चांगलेच तापले असून संबंधित पदाधिकाऱ्यांकडून यावर काय उत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इलेक्शन घेतली गेलेली आहे ऑक्टोबर 2025 मध्ये ती बेकायदेशीरपणा इलेक्शन लावलेली आहे. त्यामध्ये बिनविरोध म्हणून त्यांनी इलेक्शन डिक्लेअर केली आहे आणि मी ती कॉपी मला चॅरिटी कमिशनमध्ये भेटली आहे. त्यामध्ये उल्लेख केला आहे की बिनविरोध इलेक्शन आहे. त्याची मी सदस्य असल्यामुळं मला कुठल्याही प्रकारची नोटीस आली नाही आहे. इलेक्शन लावण्याआधी जनरल बॉडी इलेक्शन मीटिंग घ्यायला लागते. कुठल्याही प्रकारची जनरल बॉडी मीटिंगही झाली नाही आहे आणि मी त्यांना पत्र देऊन अगोदरच कळवलं होतं की कुठल्याही प्रकारची मीटिंग असेल तर मला कळवण्यात यावं. पण त्यांनी कुठल्याही प्रकारची मला पूर्वकल्पना न देता आणि मला फेब्रुवारी 3 तारखेला माहिती मिळाली की ऑक्टोबर 2025 मध्ये इलेक्शन झालेले आहे. त्याच्यामध्ये माझं आणि मसरूखांचं नाव गाळलेलं आहे आणि ती बिनविरोध दाखवली. त्याच्यामध्ये जो निवडणूक अधिकारी दाखवला आहे तो शेका पक्षाचा उपसरपंच आहे देवनाळ्याचा, भूषण कडो म्हणून, व त्याची बायको रायगड बँकेमध्ये सर्व्हिसला आहे. मग अशा संस्थेच्या ज्या पक्षाच्याच लोकांना जर निवडणूक अधिकारी करणं असं ही कुठल्या प्रकारचे इलेक्शन आहे हा त्यांना माझा प्रश्न आहे. बिनविरोध कधी होती? जर समोरच्याला बोलून तुम्ही चान्स दिला तरच बिनविरोध होते ना. आम्हाला कुठल्याही प्रकारची मला नोटीस नाही, कल्पना नाही, काही नाही. मी स्टँडिंग मेंबर असताना सुद्धा मला कुठल्याही प्रकारची नोटीस आली नाही आणि मी त्याची कंप्लेंट चॅरिटी कमिशनर केली आहे. रिटसर तिथं दाखल केलेलं आहे. बाबतीत सगळ्या पेपर आणलेला आहे. नंबर 1, मी सुरुवात जी झाली, मला ऑक्टोबर 2024ला आर्थिक खातं माझ्याकडे दिलं गेलं होतं. त्या 3 महिन्यामध्ये मला असं बऱ्याचशा गोष्टी आढळल्या. ते मी मीटिंगमध्ये संतोषलाही पर्सनल विचारले होते अध्यक्षांना. बरेचसे भ्रष्टाचार आहे पण ते काय मला उत्तर देऊ शकले नाही. मग मीटिंगमध्ये विषय घेतला. तांबेटली शाळामध्ये आपली संस्थाची परिस्थिती खराब असताना तांबाटी इथं शाळेची जागा घेण्यात काय अर्थ होता? आणि तिथं बेकायदेशीरपणा त्यांनी 49 लाख रुपये दिले म्हणून त्याचा माझ्याकडे कॅशची एंट्री आहे आणि ती मी तुम्हाला पेपर देऊ शकतो. वेगवेगळ्या दिवशी त्यांनी दिलेले. हे 49 लाख कोणाला दिले त्यांनी उत्तर दिले नाही. मग त्यांनी भर मीटिंगमध्ये सगळे असताना, मसरूळकर सर असताना, अबू जळगावकर असताना, किशोर पाटील असताना, मी जर मार्चपर्यंत जर परमिशन नाही आणली तर हे 49 लाख रुपये संस्थेला परत करील असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. पण त्यानंतर शेवटची मीटिंग जी फेब्रुवारी 25ला झाली होती त्यानंतर त्यांनी कधीही मीटिंग घेतली नाही. आता भ्रष्टाचाराच्या बाबतीतच बोलायचे बरेचसे प्रकारचे भ्रष्टाचार त्याच्यामध्ये आहेत. ज्याच्यामध्ये शाळेचा जो भ्रष्टाचार केला, नियमाप्रमाणे घटनेमध्ये लिहिलेलं आहे की जर एखाद्या तुम्ही संस्थेची वस्तू जर वापरत असेल, म्हणजे जो शाळा असो, दुकान असो वगैरे असेल, त्याचा होणारा जो प्रॉफिट आहे तो संस्थेमध्ये जमा करायचा आहे. गेले 20-25 वर्ष किशोर पाटील ही दुकान वापरत आहे. ते फक्त मात्र 500 रुपये हे भाडं देत, पहिले 200 देत होते, नंतर 500 रुपये भाडं देत आहेत.
पण घटनेप्रमाणे 7 नंबरचा घटना क्रमांक आहे, तुम्ही पत्रकार वाचू शकता याच्यामध्ये की लिहिलेले संस्थेचा फायदा हा घ्या सर, 7 नंबरचा कलम वाचा, याच्यामध्ये लिहिलेला आहे की प्रॉफिट जो काय होईल तो तुम्ही संस्थांमध्ये जमा करायचा आहे, ते जमा न करता तो प्रॉफिट स्वतः वापरत आहे. त्यामध्ये एक जनरल पुस्तक आहे ज्याची किंमत फक्त 30 रुपये, पण तो त्याच्यावरती शिक्का मारून ते 150 रुपयाला बळजबरी मुलांना विकत घ्यायला लावते. ह्याच्यावरती कोणीही काही बोलायला तयार नाही आहे. दुसरे ते चॉकलेट बिस्किटं भेटतात, त्याला फूड क्राफ्टची परमिशन लागती, ती काही परमिशन नसताना सुद्धा ते विक्री करतायत आणि त्याच्यावरती संस्था काही ॲक्शन घेत नाही. नंतर ह्याच्यामध्ये त्यांनी जो दाखवला आहे की स्टॅम्प पेपर मी ह्याच्यामध्ये ॲग्रीमेंट केलेलं आहे, तो स्टॅम्प पेपरही खोटा निघाला आहे व त्याच्याविरुद्ध तक्रार देऊन FIR कॉपी 420चा FIR गुन्हा दाखल झालेला आहे आणि खोपोली स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे व सध्या ते त्याच्यावरती जामिनावरती आहे. आम्हाला मी जो वर्षभर होतो तिथं डोनेशन, वेगवेगळ्या प्रकारचे डोनेशन तिकडे येतात, तर 2 कोटीच्या वरती डोनेशन येतं. मला जर त्यांनी संतोष जंगमनी पत्र देऊन मला हिशोब मागितला होता व तो हिशोब मी त्याला रायटिंगमध्ये दिलेला आहे, पण जेव्हा मी त्यांना हिशोब मागितला एवढ्या वर्षाचा, ते मला देऊ शकले नाही आणि त्याला मी रितसर फी भरा पण तयार होतो, पण त्यांनी मला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही. आणि हे सेम पत्र मसुरकर साहेबांनी पण त्याला दिलेलं आहे, 2 पत्र मसुरकर साहेबांनी पण त्याला दिलेले, पण त्यांनाही काही उत्तर दिलं नाही. नंतर दुसरा हा जो नियम आहे आपला, खालापूर मर्यादितच आपण मेंबर करायचं आहे, हे असताना सुद्धा त्यांनी विपुल म्हात्रे म्हणून पनवेलचे त्याच्याकडनं परस्पर काही पैसे रक्कम घेऊन त्याला इथं डायरेक्टर केलेला आहे. आपल्या नियमाप्रमाणे खालापूरच्या बाहेर कोणाला करायचं नाही आहे, ह्याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेतले, कारण ही खालापूरची संस्था आहे, कोणी बाहेरचा येऊन या संस्थेवरती अधिकार दाखवत असेल ते चुकीचं आहे. पाटलाच्या बाबतीत तक्रार केली, ह्याच्या बाबतीत तक्रार केली, पण धर्म आयुक्त पूर्ण हे KTSP मंडळाला सोबत घेऊन चालले. जो भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या FIR मध्ये त्या दोन्ही आरोपींचे नाव आलेले किशोर पाटील आणि दिनेश गुरव, असं हे किशोर पाटलांचं नाव आहे या पेजवरती, दिनेश गुरवांचं यांचं नाव या FIR मध्ये आलेलं आहे. वाशीला ही FIR झालेली आहे. या बाबतीत आम्ही खोपोली शहर भाजपा वतीने आम्ही संचालकांना आज हे पत्र दिलेलं आहे. या पत्रामार्फत आम्ही त्यांना असं कळवलेलं आहे की ह्या आपल्या संस्थेमध्ये हा जो गैरव्यवहार झालेला आहे आणि याच्यामुळे जी संस्थेची बदनामी झालेली आहे, या कारणास्तव या दोन्ही संचालकांवरती आपण तात्काळ कारवाई करावी. ते दोषी आहेत नाही आहेत हे भविष्यातली गोष्ट आहे, पण आज त्यांच्यावरती FIR आहे आणि आपल्या खालापूर तालुका शिक्षक प्रसारक म्हणजे ह्या आपल्या तालुक्यातली ही प्रतिष्ठित संस्था असून त्या संस्थेवरती बदनामीचे नाव याच्यामुळे झालेले आहे. विचार करायला पाहिजे काय प्रकारची संस्था चालवतात हे लोक. ज्या माणसाला लिहिता वाचता येत नाही त्या माणसाला केलं, मी बोलतो माझा आरोपच आहे, मग कशी संस्था चालणार? ही खोपोईकरांची संस्था आहे, आपण सगळ्यांनी मिळून याच्यावरती आवाज उचलला पाहिजे. एकटं साबळे काय करू शकतात सांगा मला? शाळेचे विद्यार्थी कोणाचा आदर्श घेणार? गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या संचालकांचा, अशिक्षित संचालकांचा की एखाद्या आदर्श संचालकांचा? तुम्ही दिनेश गुरुकडे आहेत, मग त्या राणे मॅडमनी त्याला उत्तर दिलं की मी दिनेश गुरुकडे हे पैसे जमा केले. मग दिनेश गुरुंनी सांगितलं की मी मिलिंद मराठेकडे हे पैसे ठेवलेत. मिलिंद मराठे म्हणलं ते चोरीला होतील म्हणून मी माझ्या घरी ठेवलेत पैसे. काय हे पैसे मी घरी ठेवलेले आहेत. हा राणे मॅडमचं पत्र की मी दिनेश गुरुला दिलेले हे पैसे 4 लाख रुपये. मग मी त्या अध्यक्षाला मी पत्र लिहिलं, मग त्यानंतर ते 4 लाख रुपये संस्था जमा झाले. सचिन हडप म्हणून तिथं एक क्लेरिकल आहे, त्याच्यामध्ये होणाऱ्या प्रॉफिटमध्ये त्यांनी 2.25 लाख रुपये संस्थेकडे दिलेत. त्याच्या होणाऱ्या प्रॉफिटमध्ये त्यांनी तो विकतो, त्याला विकायला परमिशन आहे, पण त्याला होणाऱ्या प्रॉफिटमध्ये त्यांनी 2.25 लाख रुपये गेल्या वर्षी संस्थेत जमा केले. पण गेले 10 वर्षे त्यांनी जमा का नाही केले हे विचारलं तरी त्यांना उत्तर नाही आहे. असं कळण्यात आलं की ते पैसे किशोर पाटलाला तो देत आहे. ते 2.25 लाख रुपये दरवर्षी त्यांना दिले जातात. मित्र आहेत त्याच्यामध्ये कैलास गायकवाड आणि संजय पाटील. शेठ आमच्या सह्या घेतल्या, आम्हाला कुठल्याही प्रकारचं सांगितलं नाही. जेव्हा तुम्हाला परवा माहीत पडलं ते संतोष जंगम आमच्याकडे आला आणि आम्हाला सांगितलं अरे तुमचा फायदा केला, हात मिळवलं, तुम्हाला मी मेंबर केलं म्हणून त्यांनी सांगितलं. हे कैलास गायकवाड आणि संजय पाटील हे माझ्या ऑफिसमध्ये येऊन स्वतः येऊन सांगितलं शेठ आम्हाला ह्याच्यातली काही कल्पना नव्हती इलेक्शन झाली म्हणून. संतोष जंगमला खूप मोठ्या सवय आहेत खोट्या सह्या मारायच्या. तर तुम्ही जर हँडरायटिंगवाल्याकडे गेले तर संतोष तुम्हाला बरेच मसुरकर साहेब स्वतः बोललेत की मागच्या इलेक्शनला माझी खोटी सही मारली मला माहीत नाहीये. काय असा बराच प्रकार आहे. आणि अजून एक सह्याद्री विद्यालयावरती पण गुन्हा दाखल झालेला आहे पनवेलमध्ये. तिकडं पण
पैशाचा अफरातफर म्हणून केस चालू आहे, बऱ्याचशा संस्थांवरती केसेस चालू आहेत. यांचा एकच आहे की ही संस्था अडचणीत आणायची आणि कोणतरी बोलणार मी पैसे लावतो, संस्था मला द्या. म्हणजे ही आपल्या खोपोलीच्या हातातून ही संस्था काढायच्या पद्धतीने आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगितलं, ही 8 एकर जागा आहे, ही 200 कोटीची प्रॉपर्टी आहे, त्याच्यावरती हा सगळा मोठा डोळा आहे, बाकी काही नाही होत नाही. उगाच खोटं करून तो लोक रेटून बोलतो. त्याचं एकच काम आहे संतोष जंगमचं, कुठलंही खोटं बोलायचं पण असं रेटून बोलायचं की समोरच्याला ते खरं वाटलं पाहिजे. आता पण त्यांच्यावरती PFची केस चालू आहे KMC कॉलेजवरती, तेही तुम्हाला माहिती आहे का? PF भरले गेलं नाही, त्यांच्यावरती केस चालू आहे. अशा बरेच केसेस चालू आहेत. उद्या काय होणार आहे, कोणतरी मोठा सावकार आणणार, अरे ही संस्था फार अडचणीत आलेली आहे, आपल्याकडे पैसे नाही आहेत आणि ही संस्था ही विकू, आपण त्याला देऊन टाकू. हा सगळा प्रकार चालू आहे. ह्याला आता वर्षात जर तुम्ही सावध नाही झालात तर आपण फार अडचणीत येणार. ही KTSP संस्था आपली राहणार नाही, ही कुठल्या तरी प्रायव्हेट मालकाची. अबू जळगावकरनी सुद्धा प्रस्ताव दिला होता की पॉलिटेक्निक मी विकत घेतो. का विकत घेतो? खोपोलीमध्ये नाही आहे. खोपोलीची लोक संस्था चालू शकत नाही का? तुम्हाला विकण्यासाठी हे घेतलेली आहे संस्था. हा त्यांनी प्रपोजल दिला होता आणि त्याची माहिती त्यांनी मलाच विचारलं होतं, मी हे विकत घेतो. त्याचे साक्षीदार बरेच लोक आहेत. माझे मत आता पण माझं मत एकच आहे, हे 2 ते 3 वर्षामध्ये या संस्थेचं कर्ज आपण नील करू शकतो, एवढी त्या संस्थेमध्ये इन्कम आहे. डोनेशन कमी करून सगळं कमी करून सुद्धा 2 ते 3 वर्षामध्ये याचं कर्ज आपण क्लिअर करू शकतो. म्हणजे विकास करून सुद्धा, बिल्डिंगा बांधून सुद्धा आपण फाट्यावरती जागा आहे तिथं फार्मसी कॉलेज चालू करू शकतो. लॉ कॉलेज पण आता लॉ कॉलेजसाठी जी बिल्डिंग बांधली होती ती गंगगिरीला दिली आणि लॉ कॉलेजचे पोरं 4-5 खोल्यामध्ये त्यांना बसवलंय. त्या लॉ कॉलेजचा एक नियम आहे, पण ती बिल्डिंग पण त्याला देत नाही आहेत. आताही संतोष जंगमने तिथं फॉर्म भरला आहे, मोबाईलवरती बघून तो परीक्षा लिहितोय. जावा पत्रकार साहेब, तुम्ही कॅमेरा ठेवून बघा. एक तुमचा कारवाई, तो पण तिथं KMC कॉलेजमध्ये परीक्षा देतोय, तो एकटा वर्गात परीक्षा लिहितोय. तिकडचे मुलं काही बोलू शकत नाही कारण त्यांना काढले जातील. KMC कॉलेजमध्ये ती कुठली तुमची परीक्षा आहे ना, तो देतोय. सेक्रेटरी तुमचा एकटाच पेपर लिहितोय त्या वर्गामध्ये, समोर गाईड आणि पेपर लिहितोय. संतोष जंगम लॉ परीक्षा देतोय, मोबाईल लिहितोय आणि परीक्षा लिहितोय. परवा 8-10 जणांवरती कारवाई झाली. जेव्हा हे सगळं बाहेर मी येतो म्हणल्यानंतर त्यांनी लगेच कारवाई दाखवली, पण संतोषवरती कारवाई नाही केली. काय आता तुम्ही मध्ये पुरावा काय? आता पुरावा नाही बाबा माझ्याकडे.